आणि शिक्षणाला त्यांचा विरोध आहे म्हणून त्या स्वतःही शिकल्या नाहीत आणि स्वतःच्या मुलालाही शिकवलं नाही। आणि अशा वयाची सून येऊन आपल्याला शिकवते की मुलांचा सर्वांगीण विकास कसा करावा, शाळेचा कारभार कसा चालवावा। हो, किती मजेशीर आहे सगळं। कुठे गेले ते? सर तुम्हीच होतात ना? तुम्ही काय म्हणत होतात की तुम्हाला सूर्यवंशी संस्थेकडून फंड हवाय, निधी हवाय? हे पण एक मजेशीर आहे। अहो, साधं वर्षा सहलीचं बजेट नाही दिलं त्यांनी तर तुम्हाला निधी कसा देणार आहेत त्या? खूप झाला, आता आपण सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे आणि भुवनेश्वरी सूर्यवंशींविरुद्ध आवाज हा उठवलाच पाहिजे। शिक्षण रूपी वटवृक्षाला लागलेली ती कीड आहे। आपण त्यांना वेळीच आपल्या मार्गातून हटवलं नाही तर आपल्या सगळ्यांना त्या विकून खातील, लक्षात ठेवा। म्हणून आज मी दसऱ्याच्या निमित्ताने निषेध करतो। शिक्षण रूपी लेडी रावणाचा मी निषेध करतो। आज म्या वाचविलंय ताईपासनं तुला, आणि मला सांग चहामध्ये साखर का कमी टाकलीस रे? ताईचा मूडच खराब आहे बर का। फुकटचा मरशील आज, नाहीतर कामावरनं काढून टाकल ताई तुला। आणि हे बघ, ताईनं जर विचारलं तर काय सांगायचं? सूनबाईंनी सांगितलंय साखर कमी खावी म्हणून, कळतंय काय? आणि तसं बी ती त्या दिवशी म्हणत होती की चहामध्ये साखर कमी टाकायची म्हणून। ते त्यांच्या चहामध्ये त्या म्हणल्या होत्या की माझा चहा मीच बनवत जाईन, मला साखर कमी लागते। जे म्या सांगितलंय तेच सांगायचं। सूनबाईंनी सांगितलंय ताईच्या चहामध्ये साखर कमी टाकायची, नाहीतर ताई तुझा जीव घेईल। चल चल आता कर, ताईला जसा चहा लागतोय तसा कर। आता बायको शाळेत हाय म्हणल्यावर अधिपती बिरामणार की तिकडच। उद्या जर का अधिपती पाटी पेन्सिल घेऊन शाळेला गेले तर मला धक्का नाही बसणार। दुर्गे, इथल्या इथे थोबाड फोडू तुझं। यापुढे एक शब्द जरी बोललीस तर अधिपतीच काय, मास्तरीन पण कधी शाळेत जाणार नाही, कधीच नाही। काय म्हणलं तू? काय म्हणला? एवढी हिंमत, एवढी हिंमत आमच्या आईच्या बंद पुतळा जाळशील तू? एवढी हिंमत? तुला भावा भावा म्हणलं तर डोसकार तोडून बसतोस काय रे? त्यावेळेला सांगितलं अक्कल येत नाही, मास्तडी लायकी आहे का तुझी? लायकी आहे तुझी? अधिपती अधिपती ऐका ऐका ऐका, माझं शांत व्हा। सगळे लोक बघतायत, प्लीज प्लीज नका मारू, प्लीज। हे बघा, हे अशिक्षित अडाणी हाणामारी करणारे गुंड या माणसाची लग्न केलंय अक्षरा मॅडमनी, बघा। तुम्ही बाजूला मास्तर का म्हणजे भोट्या तुझा बाळ आणि आई साहेबांचा पुतळा जाळशील, तुला आता जिथं सोडत। शिक्षकाला मारलं? ही तुझी लायकी तुझ्या शिक्षणाची
साधं वयाचा मान ठेवायला शिकवलं नाही कर तुझ्या शिक्षणानं तुला? आईसाहेबांनी काय वाकडे केलंय तुमचं? शाळा काढली त्यांनी, फॅक्टऱ्या काढल्या, तुमच्यासारख्या भुरट्यांना त्यांनी रोजगार दिला, एवढा देवदेव केला, त्यांचा पुतळा जाळशील तू? त्यांचा पुतळा जाळशील? कारण त्या एका मागे कारस्थान करतच राहतात. कमाल, बास झालं. तोंडाला येईल ते बोलू नका. माझ्या सासूबाईंबद्दल बोलण्याचा तुम्हाला काही एक हक्क नाहीये, आणि जे माहित नाही ना त्याबद्दल बोलू नका. आई साहेब आमच्यासाठी देवी आहेत, लक्षात ठेवायचं. त्यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. देवी? अरे अशी कसली देवी? शिक्षणाचा विरोध करणारी देवी का लोकांना पैशाने विकत घेणारी देवी? आणि देवी म्हणजे काय हे तरी माहिती का रे तुला? आणि तू का अक्षरा, तुला तरी माहिती का मला जे माहिती आहे ते? अगं पुढच्या 6 महिन्यात तुझी त्या घरातनं हकालपट्टी होणार आहे, आणि ते सत्कार्य करणारे यांची देवी. शांत हो. शांत हो, प्लीज. बघितलं मंडळी, आता यांना अडाणी पण म्हणायचं नाही. नुसती गुंडगिरी, दादागिरी हेच सगळं शिकवलं यांच्या आईने याला. बघितलं? बघा बघा, हाच तो अडाणी माणूस जो तुमच्या अध्यक्ष मॅडमचा नवरा आहे. हा आणि ह्याची आई केवळ बिझनेस म्हणून शाळा चालवतात, आणि अशा बाईची सून या शिक्षण परिषदेची अध्यक्ष आहे, म्हणून मी हा सगळा निषेध करतो हिच्या विरोधात. माझ्यावर किती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी मी गप्प बसणार नाही आता. अगं ताई, हे काय आखरी झालं अगं? अगं आज दसऱ्याच्या दिवशी तुझा पुतळा जाळला. तेव्हा अरे अजून काय काय बघायला लागणार आहे रे आमासनी. ताई अगं तुला सांगते, हे समज का नाही त्या मास्तरडीमुळे झालंय. त्या मास्तरडीमुळे अजून काय काय बघायला लागणार आहे बघ ताई आपल्याला. तो येड्या डोसक्याचा कमल का नाही, तिची पाठच सोडत नाही ग. किती बदनामी झाली बघ ताई आपल्या घराण्याची. आता मास्तरडी जर का शाळेत गेली नसती तर तो कमल बी आला नसता का नाही. ताई अगं ती मास्तरडी का नाही हे समजा मुद्दामून करत्या बघ. समाजात तुझी कशी बदनामी व्हावी हे समजा तिच्या डोसक्यात आहे. शिक्षण किती मोठं आहे आणि अक्कल कशी छोटी आहे हे समजा सिद्ध करायचंय बघ तिला. अगं ताई, फोन फेकून काय होणार आहे तू सांग बरं. अगं लई लोकांनी व्हिडिओ काढून नेटवर टाकलाय. ती मास्तरी जर का शाळेत गेली नसती तर तो कमल बी आला नसता, आणि एवढा समजा तमाशा झालाच नसता. तर कुणाची बदनामी झाली ताई, तुझी आणि अधिपतीची का नाही? हे समज का नाही ती मास्तरडी मुद्दाम करायली बघ. ताई अगं तू इकडं नव्हतीस का नाही तर ती मास्तरडी का नाही घर डोसक्यावर घेऊन नाचत होती. अगं तुला काय सांगू तिचं. दुर्गे, तोंड बंद कर, एकदम बंद, नाहीतर दाबणीने शिवून टाकू आता आम्ही. एक शब्द बोलायचं नाही, नाहीतर आमचा हात उचलला जाईल. सिक्युरिटी, सिक्युरिटी, जा त्या कमळला उचला. शाळेत आहे तो. जी सरकार. आणि एकदम थंड, राडा नग. त्यानं काय ते नेटवर का काय ते टाकलंय, तवा जरा सावकाश अलगद उचला त्याला. आणि कमळ कोणते माहित आहे ना तुम्हाला? भुवनेश्वरी मॅडम आल्या कधी? हो तुम्ही चला, तुम्ही इकडं आला आणि त्या तिकडं आल्या घरी. बापरे, कसं काय कसं काय आल्या? त्या आज नव्हत्या येणार ना? ते आज येणार नव्हते पण आल्या, अचानक आल्या. आता असं कसं आल्या? आता काय नाही, आता घरला चला. पण घरी त्या चिडल्या तर मी घरी असायला हवे होते ना. बरोबर आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी हँडल करतो सगळं, तुम्ही चला. हँडल कसं करणार तुम्ही? मी त्या घरी आल्या आणि मी घरी नव्हते म्हणल्यावर ते चिडणार नाहीत का? आणि आता ते सगळं पुतळा वगैरे पण झालंय. नाही आता आपल्यासनी कुठं माहित होतं ते येणार आहेत ते. तुम्ही चला आता, निदान घरला तरी जाऊया लवकर. चला. तुम्ही काय सांगितलं त्यांना? मी कुठे असं सांगितलं? शाळेतच आहे म्हणून सांगितलं. शाळेचं कशाला सांगितलं? मी पहिल्यांदा खोटंच सांगितलं होतं. म्हणजे मला नव्हतं सांगायचं खोटं, पण माझ्या तोंडून गेलं. पण ते बी त्यांनी पकडलं, माहितीये काय, बरोबर मी तोंडावर पडलो. मग आता काय नाही, आता त्यासनी सगळं माहितच आहे. आता चला घरला. अधिपती, त्यांनी मला सांगितलं होतं घराबाहेर जाऊ नको म्हणून.
माझी आता काही खैर नाही. आवा तुम्ही आता टेन्शन घेऊ नका, सध्या त्यांच्या होला हो करा. काय पुढचं पुढे बघूया आपण. भावा चांगलाच दम दिलाय त्याला. हा मोंक्या त्याचा ना फुल अँड फायनल इशे हार्ड करायला लागतोय आता. चला आपण जाऊया, चल या. किती बदनामी झाली बघ ताई आपल्या घराण्याची. आता मास्टर डी जर का शाळेत गेली नसती तर तो कमल बी आला नसता का नाही. थांबा. मॅडम तुम्ही आलात, कळवलं नाही तुम्ही? आमच्या घरात यायला आम्हाला कुणाची परवानगी लागते वय? नाही तसं नाही. आत येऊन बोलूया की. आधिपती तुम्ही आत या. या आत या म्हणलं ना व, या. दुर्गे फुलान. हा आले ताई. हा आणलीस ना, घाल पायगडे घाल. दुर्गे आणि बँड बाजाचं काय झालं? सॉरी ताई इसरले. काय हरकत नाही. धनाजी ताट घेऊन ये वाजवायला. हा वाजवा. हॅपी हॅपी. आई राहू दे, तू काय लहान आहेस वय? तू कशा पाहिजे अंगठे धरलेस? अगं पण तूच म्हणली ना शिक्षा. हा आम्ही म्हणतोय ते सगळं ऐकतेस जणू. होऊ दे मला तारास, आम्ही भोगतो शिक्षा. बस बस बस. अधिपती लहान असल्यापासून बघते तुमचं आजी नातवाचं उंदराला मांजर साक्ष. बस झालं आता. अधिपती उठा आता. मास्तरीन बाई उठा तुम्ही पण उठा. अगं सुनबाई म्हण की. हे काय मास्तरीन बाई. सुनबाईंसारख्या वागल्या कुठं त्या? हा आम्ही घरला आलो आणि त्या नव्हत्या. सुनबाईंचा मान आता त्यांना मिळवावा लागल. घराण्याची आबरू राखून आज या जाऊन आमची इज्जत जाळून आल्यात. आता जोवर तुम्ही आमच्या घराण्याला शोभल असं वागत नाही तोवर तुम्ही आमच्यासाठी मास्तरीनच. सरकार आत येऊ. या. सरकार दाखले सरकारांच्या विरुद्ध तक्रार आहे. कसली तक्रार? कमल नावाचे जे प्रोफेसर आहेत ना त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला दाखले सरकारांनी, अशी तक्रार आहे.
ते खरं आहे, पण त्याआधी त्या कमळनं आधिपतींच्या आईवरनं त्यांना शिवी दिली आणि त्यांच्या आईचा म्हणजे आमचा पुतळा जाळला. हे लिवा त्याच्या तक्रारीच्या आधी आणि आधी त्याला अटक करा. आम्ही आणून सोडतो त्याला स्टेशनात. हा, निघा तुम्ही. पण सरकार, त्यांची तक्रार 1 तासात माग घेईल तो. काळजी करू नका. या. मी बी येतो तुमच्या संग. नाही, तुम्ही इथनं हलू नका. नाही, तुम्ही एकट्या नका जाऊ, मी येतो सर. सिक्युरिटी आहे आमच्या बरोबर आणि तक्रार तुमच्या नावानं आहे. तेव्हा तुम्ही इथंच थांबा. आम्ही येतोय तासाभरात. आणि हो, आम्ही परत येईपर्यंत मास्तरनीला जरा आपल्या घराण्याला शोभेल असं तयार व्हायला सांगा. हा. कधी सांगितलं? मास्तरीन घरात यायच्या आधीच तिची बाहेर जायची तारीख कन्फर्म केली आहे मावशीने. मास्तरीन घरात आल्याशिवाय अधिपतीच्या मनात न जाणार नाही असं मावशीचं मत आहे. अक्षरा, तुझ्या बरोबर भुवनेश्वरी मॅडमने गेम केलाय. अगं ताई, मला काय बी ठाव नाही. मॅडम, माझं चुकलं. मी परत असं नाही करणार. आता सरळ पोलीस स्टेशनात जायचं आणि तक्रार माग घ्यायची. घेतो. आणि तुला हे लागलं कसं? मॅडम, या दोघांनी मारलं. नाही मॅडम, गरज याने तर जास्त मारलंय मला. तू गटारात पडलास. तू दारू पिऊन गटारात पडलास म्हणून तुला लागलं. मॅडम, हो प्रोफेसर आहे मी. गटारात पडायचं की जमिनीत गाडलं जायचं ते तू ठरव. गटारात पडतो मॅडम. आणि आता शेवटचं सांगतोय तुला, या पुढं अधिपतीच्या वाटला जायचं नाही. नाही मॅडम, नाही मॅडम, नाही लागणार त्यांच्या. मॅडम, नाही लागणार. अगं विचार की कोणची आयडिया म्हणून विचार. सॉरी, कोणती आयडिया? आम्ही का नाही गाऊन आणले ती. म्हणजे बघ, रात्र झाली, आम्ही आमच्या खोलीत गेलो की गाऊन घालून झोपतोय. पर हा, आम्ही अजिबात ताईला कळू देत नाही. तू बी तेच कर. अगं पाहिजे तर ना, मी तुला चांगले गाऊन आणून देते. अगं मी तसं बी मार्केटमध्ये जाणारच आहे बाहेर, तर तुझ्यासाठी बी घेऊन येते. नको नको नको, भुवनेश्वरी मॅडमना कळलं तर त्या खूप चिडतील. अगं एवढं काय घाबरून राहतेस तू? जेवढं होतंय तेवढं करायचं. नसल होत तर सरळ सांगू टाकायचं तिला. काय फासावर थोडीच लटकवणार आहे तुला. आणि हे बघ, एक लक्षात ठेव, तू जर का समध्या गोष्टीला व्हय व्हय करत राहिलीस तर या घरची सून नाही, मोलकरीन होशील. ताई काय थोडीच रिंग मास्टर आहे आणि तू पिंजऱ्यात बंद केलेली वाघीण. नाही म्हणजे येळ बघून डरकाळी फोड, नाहीतर ताई तुझाच आवाज बंद करल. नाही म्हणजे मला का नाही तुझ्याबद्दल जरा वाटतं ग, म्हणून सावध केलं. बाकी बघ तू. आणि मला मास्तरीन बाई, तू तयार झालीस ना? चंची, अगं शेला घाल की तिला. वय काय मग अधिपती, मास्तरीन बाई कशी दिसायल्या? छान. मग बसा तुम्ही जरा निवांत इथं. निवांत बसायला येईल नाही अधिपती, ताईनं लगेच बोलवले खाली. बाहेर गेल्यात त्या, तुम्ही बी जरा बाहेर व्हा. हा, आम्ही बी जातो की बाहेर. मास्तरीन बाई, तुला काही लागलं तर मला सांग बर का. हा चंचे, चल. ताई, अगं आम्ही जेवढं बी दागिने घातलेत का नाही तिला,
तेवढं दागिनं ती घालून येणार नाही बघ. म्या का नाही दागिनं मोजलंय, 13 दागिने आहेत. आता तेवढं घालते का नाही बघायला पाहिजे. तुला विचारलंय आम्ही, तुला विचारलंय का? नाही मावशी, ते म्याच आपलं सांगितलं तुला. हा, तुझी जीभ लई चुरू चुरू चालते, तिला जरा ताब्यात ठेव. तसा आम्ही उपाय शोधलाय. आधी या मास्तरणीचा विषय संपवितो आणि मग येतो तुझ्याकडं. मावशी काय झालं? माझं काही चुकलंय का? कळल. या सुनबाई या. आता बघा आमच्या घराण्याच्या सुनबाई शोभतायसा. हा, सोन्याची बघा कशी झळाळी आली चेहऱ्यावर. आता आम्ही तुम्हाला सुनबाई म्हणू शकतोय काय? दुर्गे जा वटीचं ताट घेऊन ये. हा हा, एकटीने नाही, जोडीने नमस्कार करायचा. सुकिरा हुवे दिष्ट काढते पोरांची. काढा काढा, दृष्ट काढा. या पोरण बसा. ए वय बाजूला बसा. शांते ठेव इथे. हा, धनाजी आणि इकडे. ए बावळ्या, दिसत नाही का मी इथं उभी आहे? माग घेते. ए डुचके, त्याच्यावर आवाज चढवायचा नाही. जीभ हासुडू तुझी. तसं नाही, सॉरी मावशी. अगं त्यो तिखट धूर एकदम नाका तोंडातच गेला बघ माझ्या. चांगला आहे की रोबाड लई वाचा वाचा बोलतय तुझं. चांगला शेक मिळाला असं. अशी नाही, मग एका पायावर उभी राहा. कसं? माहित नाही तुला? मला माहित आहे की ताई, मी जाऊ का? तू दाखव तिला. वय पर ताई, मला कळलं नाही अचानक हे समज काय म्हणजे. सांगतोय तेवढं गपगुमान कर. वय धावते. हे असं उभं राहायचं. मावशी आता काय योगा बिगा शिकवते का काय? आता आम्ही तुला जा विचारणार. मला सोन्याच्या पिंजऱ्यात जखडल्यासारखं वाटतंय देवी. मला हे झेपत नाहीये. हे माझं ध्येयच नाहीये. प्लीज मला शक्ती दे, मला बळ दे, मला माझं काम करता येऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार बघा. देवीला साकडं घाला तुम्ही आणि याच देवीच्या साक्षीनं सांगतो
पुढले 7 जन्म मी का तुमची साथ सोडत नसतो. दातखिळी का बसली तुझी? हा, काय विचारतोय आम्ही? कसं कळलं त्या कमळला? मावशी अगं मला खरंच नाही माहिती काय. तुला माहित नाही? आपल्या घरातली गोष्ट घराच्या बाहेर कशी गेली? मावशी अगं आई रक्ताची शपथ घेऊन सांगती मला खरंच नाही माहिती त्याला कसं कळलं ते. ही गोष्ट फक्त तू, मी आणि दुर्गीतच होती ना व? मग ती कमळ पर्यंत गेली कशी हे बऱ्या बोलानं सांग, नाहीतर. अगं मावशी तो कमळ नाही काही सायकी काही डोसक्यावर परिणाम झालाय ग त्याच्या, म्हणून काय बी पडपडतो त्यो. तो काय करतो हे आम्हाला चांगलंच माहित आहे, ते तू सांगू नगस. तू काय गुण उधळलेस ते सांग. अगं मी असं काहीच नाही केलं मावशी. हे बघ चंचे, आमचं डोसकं लई फिरलेलं आहे, तू आता ते अजून फिरवू नगस. गप गुमान खरं काय ते सांग. अगं मावशे पण मी असं काही केलंच नाही तर सांगायचा प्रश्नच येत नाही ना ग. अगं मावशे मी त्या कमळाला कधी भेटले बी नाही तर सांगायचं तर प्रश्नच येत नाही ग. तू गेली नाहीस तर मग काय तो आलता का आपल्या घरला? हा अगं नाही ताई, अगं तो कशाला येईल आपल्या घरला? असं काय बी नाही झालं. नाही, आमच्या माघारी इथं काय काय चाललं होतं त्याची सगळी कल्पना आहे आम्हाला. तुम्ही तुमच्या तोंडानं कबूल केलं तर लई बरं होईल. अगं ताई तू इथं नव्हतीस तेव्हा मी 5-5 मिनिटाला तुला खबरा देत होते ग इथल्या. तू विश्वास ठेव की ताई चंचीवर, असं काय बी नाही केलं ग तिनं. आणि हे बघ तू का नाही लग्नात आम्हासनी ताकीद दिलतीस का नाही का कुणासनी बी काय बी बोलायचं नाही का सांगायचं नाही? आम्ही जे काय करतोय त्यात तुमचं भलं आहे हे लक्षात राहू द्या. आमच्याशी फितुरी केली तर त्याला माफी नाही. आम्ही कधी बी विश्वासघात करणार नाही. तर आम्ही उगाच कशाला काय बी बोलू ग? कुणाला बी काय बी नाही सांगितलं ग तिनं. विश्वास ठेव तू. हा ना, जो माणूस एवढा येड आहे त्याच्याशी आपले संबंध नको म्हणून मी कधी त्याचं तोंड बी बघितलं नाही ग मावशे. काय बी करून ना त्याला त्याच्या आयुष्यात ती पाहिजेच आहे म्हणून नाही का त्यानं लग्नात येऊन घोळ केला. अगं तो ना पुरा पागल झालाय, कारण ती मास्तरीन बी त्याला लाईन देती ना. थोबाड सांभाळून बोल. आम्ही जेवढं विचारतोय तेवढंच काय ते सांग. फालतूपणा बंद कर. थँक्यू अधिपती, खरंच थँक्यू सो मच. होय की एवढं काय आता थँक्यू लावले? ते हाय बघा तिथे डबा, त्याच्यात टाका तुमचे काय दागिने टाकायचे. अहो त्यासाठी नाही, तुम्ही त्या मुलाचा तेजसचा सगळा शिक्षणाचा खर्च उचललात म्हणून. हा ते होय. काय आपली शाळा आहे, शिकू देत की पोरं, एवढं काय त्याला काय होते? अधिपती तुम्ही केवढं मोठं किती महत्वाचं काम केलं आज माहितीये तुम्हाला? तुमच्यामुळे एका मुलाचं शिक्षण सुरू झालं. माझ्यामुळे काय झालं नाही, तुमच्यामुळे झालं. तुम्ही जाऊन चौकशी केली म्हणताना कळलं आपल्याला, नाहीतर कसं कळलं असतं? वाईटानंतर चांगलं होतं म्हणतात ना, ते असं. तुम्ही लय खुश आहे ना? हो. आपल्याला एवढंच पाहिजे बास. सकाळपासून सगळं खूप स्ट्रेसफुल झालं होतं आणि हे दागिने वगैरे मला खूप इरिटेट करत होते. पण मग मी त्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला आणि सगळं स्ट्रेस पळून गेला लगेच. स्ट्रेस नकोच आहे आपल्याला आयुष्यात. माझ्या पूजेचं फळ मिळालं. माझ्याकडून सरस्वतीची पूजा अशीच अविरतपणे होऊ दे. होणार, काळजी करू नका. मला अजून एक मदत हवी आहे तुमच्याकडून. एक काय 1000 बोला तुम्ही. मला शाळेत जायचंय. ऐका की मी बोलतो आई साहेबांसंग, जरा वातावरण थंड होऊ दे, मग मी बोलतो. नाही आता नाही, पूजा झाल्यावरच बोला. प्लीज बोला नक्की. मी आता जास्त वेळ नाही घरी थांबू शकत. मला जायचंय शाळेत. प्लीज प्लीज. मी वचन देतो, तुम्ही जाणार शाळेत.
मावशे त्यात सांगितलं कमळला समजून. पर का सांगितलं ते एकदा ऐकून तरी घे की. अगं लग्नाच्या दिवशी नाही का त्यानं मला ब्लॅकमेल केलं आणि मला एका खोलीत बांधून ठेवून दिलं. माझे हात पाय बांधले. मला म्हणला भुवनेश्वरी मॅडमने काय प्लॅन केला ते मला सांग. मी त्याला म्हणलं का मला नाही माहित. त्यानं मला लय मारलं ग. मला म्हणला अक्षरा कधीच कुणाला बी काय बी सांगणार नाही पण तिचं माझ्यावर प्रेम आहे. आमचं लफड आहे. तिला माझ्यासारखाच प्रोफेसर नवरा पाहिजे होता. अधिपती सारखा अडाणी माणूस न ग. मला म्हणला की भुवनेश्वरी मॅडमनं तिला कशात तरी अडकवलंय म्हणून ती मजबुरी म्हणून लग्न करते. ती मजबुरी काय आहे ते सांग म्हणून. मला म्हणला मास्तरनीने त्याला सांगितलंय की तिला इतकं सोडव आपण पळून जाऊन लग्न करू. मावशे अगं ती मास्तरीन दिसते तशी नाही. लय आतल्या गाठीची आहे. एकीकडं अधिपतीला नादाला लावलं आणि दुसरीकडं त्या कमल सोबत लफडं केलं. आता तो मास्तर त्या मास्तरनीच्या प्रेमात इतका आंधळा झालाय का नुसता अक्षरा करतोय. याला नाही का अधिपती आणि अक्षराचं लगीन होऊनच द्यायचं नव्हतं म्हणून त्यानं मला धरून ठेवलं ग. आणि मला म्हणला का खरं काय ते सांग नाही तर तुला मारून टाकीन. त्याला काहीतरी सांगायचं म्हणून मी सांगून टाकलं. काहीतरी सांगायचं म्हणून तू त्याला हे सांगितलंस. कळलंय तुझी पोरगी गद्दार हाय आणि तिला शिक्षाही मिळणारच. ताई जे बी काय झालं का नाही ते मी सांगितलं. हे बघ ताई जर का मी त्याला तसं काही सांगितलं नसतं तर त्याला चर्चेला कधी बी सोडलं नसतं. ताई मग तुम्ही दुसरं काय बी सांगायचं होतं ना. हेच का सांगितलं. आम्ही काही मूर्ख वाटलो का तुला. हा तुझ्या मुलीचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आम्ही तिला आमच्या अधिपतींची बायको करून घ्यायला तयार झालो आणि तुम्ही काय केलं. हा खाल्ल्या मिठाला जागला नाही तुम्ही दोघी. दुर्गे आधी पण तू हेच केलंस. हा त्या बजरंगला हाताशी धरून आमच्याशी गद्दारी केलीस आणि आता हिनं कमळशी हात मिळवणी करून त्याला सगळं सांगून टाकलं. आता बघ काय होतं तुझ्या लेकी बरोबर. भोग तुझ्या कर्माची फळं. आम्ही तुला राणी सारखं ठेवलं इथं. नाही मारुतील. आणि आमच्या माघारी तू हे केलंस चंचे. आणि काय ग चंचे आम्ही आले आले तुला काही विचारलं नाही पण नवरात्रीमध्ये भांग घेऊन काय काय बडबडलीस तू. मी वकील आहे. माझं आयुष्य बर्बाद केलं. तू सडवली ग मला या घरात आणून. हात सोड. पर आता गप नाही बसणार म्या. वकील आहे म्या वकील. माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं असं म्हणलीस नव तू. आता आम्ही तुला दाखवतो आयुष्याचं वाटोळ म्हणजे काय ते. याला म्हणतात दैव देत आणि कर्म नेत. तेच झालंय तुझ्या बरोबर. देवानं तुला या घरची सून होण्याची संधी दिली होती पण ती तू स्वतःच्या हाताने घालवलीस. तू आमच्याशी गद्दारी केलीस नव. आता तुला या घरात थारा नाही.
रिक्षा येईल असं वाटत नाहीये बरं मला. अगं येईल ग. हो ना. बरं काय लागला का, अक्षराला फोन लागला का? नाही ना अगं, ती फोनच उचलत नाहीये. मला तर असं वाटतं ना, एक दिवस त्या कमलला चांगलं झापावं, त्याला म्हणावं अरे बाबा झालं ना तिचं आता दुसऱ्याशी लग्न, पोरीचा पिच्छा सोडत नाहीये तो. वेडा कुठला. वेडा नाही, अगदी महाधूर्त आहे तो. हो ना, मनात डूक धरून बसलाय अगदी. एक दिवस ना भुवनेश्वरी मॅडम त्याला चांगलंच सरळ करतील. नाही करायलाच पाहिजे हो. अहो हा काय रिक्षा मिळणार आहे की नाही? अरे ती वर्ण आली ती बघ. अहो मी काय म्हणते, त्या बाईंनी एकदा मागे सांगितलं होतं ना, अक्षूची पत्रिका दाखवून घ्या वगैरे, म्हणजे करून बघायचं का उपाय, पत्रिका दाखवून? नाही म्हणजे तसं करावं की नाही माहिती नाही, पण काय करावं बघूया. अहो आपण जरा पुढे जाऊन बघायची का रिक्षा? नाही ग नको. हा येईल रिक्षा इथे. भिडे भिडे म्हणा. तू ओलांडायचा नाहीस. जे काय थोबाड काळ करायचंय ते ये घराच्या बाहेर करायचं. शांते बघत काय बसले, उचलीला. नको ना मावशी, मावशी ऐक की मावशी. थोबाड बंद करायचं. नको ना मावशी, मावशी. ए मम्मी, मम्मी अगं मी कुठं जाऊ तुझ्याशिवाय? मम्मी, ए मम्मी, मावशी, मावशी, मावशी मी हात जोडून सांगते ग, खरंच माफी मागते तुझी. मावशी प्लीज नको बाहेर काढू मला, चुकलं मावशी माझं. मावशी राहू दे की, मला चुकलं ग मावशी, माझं एक वर माफ कर ना मावशी. तुझ्यावर लई दया माया केली आम्ही, पण त्या लायकीची तू नाहीस. आणि दुर्गी म्हणली ते खरंय, तू विषारी सापाचं पिल्लू आहेस. तुला मोकळं सोडलं तर तू परत डंख करणारच. चला तर निघित ना. धनाजी, धनाजी, या पुढं ही पोरगी आपल्या घराच्या आसपास जरी दिसली नव तर सरळ पोलिसांना फोन करायचा आणि हिला जेलमध्ये टाकायचं. पुढची 10-15 वर्ष ही जेल मधून बाहेर येणार नाही याची व्यवस्था आम्ही बघू. कळलं का? न्यायला थांब धनाजी. ताई मी काढते तिला घराबाहेर. उठ ग उठ. मावशी नको ना मावशी. आणि हे बघ आता तुला जिकडे जायचंय तिकडे जा, मी नाही येणार तुझ्या बरोबर. अगं असलं लेकरू असल्यापेक्षा नसलेला बरं असतं. चल बॅग भर तुझी. चल चल वर. मावशी ऐक की. चल मम्मी नको. चल मावशी. सॉरी मम्मी, समजा माझ्यामुळे झालंय. आता हे बघ चंची, जे झालं ते झालं, ठीक आहे. मला सांग ताईला कसं काय कळलं काय हे समजा तू कमलला सांगितलंस म्हणून? अगं त्या कमलला सांगितलं असेल मावशीला. हे समजा त्या मास्तरडीमुळे झालंय. तू बघ आता मी काय करते ते. जाऊ दे, तू कपडे भर. मम्मी मी खरंच जाऊ? वय तू जा. हे बघ आता मी जर का ताईशी बोलायला गेले का नाही तर ताई मला बी बाहेर काढेल. आणि म्या बी इथनं बाहेर गेले तर मला इकडे येणं परत अवघड आहे. त्याच्यामुळे आता मी काय बी बोलत नाही बघ तिला. तू जा. हे बघ ताईचं डोसकं जरा शांत होऊ दे. मी तिचं डोसकं शांत झालं का नाही का मी बोलीन की तिच्याशी. मग मी तुला परत परत घरला बोलवीन. हा नक्की ना मम्मी? वय ग माझी बाय वय. अगं चंची माझं स्वप्न आहे का तुला या घरची मालकीन बनवायची, आणि ते मी बनवणारच.
चंचे आता मी गप्प बसत नसती बघ. तू बघ आता मी काय करते ते. अगं तुला मी 9 महिने पोटात वाढवली. समजाची शपथ घेऊन सांगते का या मास्तनीला मी हाणून मारून बाहेर काढत आणि तुला या घरात आण. शब्द आहे माझा. आवर तू कापड भर बॅगेत. हा हे घे ही कॅश ठेव. थांब हे बी घे ठेव. मम्मी अगं अजून पैसे दे की. अगं चंचे एवढीच आहेत की. हे बघ कॅश माझ्याकडे एवढीच आहे ग. मी तुला नंतर पाठवते की ऑनलाईन. हा तू काय बी काळजी करू नकस. तू तिकडे पोहोचलीस की मला फोन कर. आणि हे बघ खाली गेल्यावर ताई समोर मी तुझ्यावर चिडन हाणन मारल. तू काय बी बोलायचं नाही. गपचूप निघून जायचं. हा मम्मी सुनबाई या तो काळा रंग आणि फासाईच्या थोबाडाला. ही पोरगी आम्हाला घरात नगाय. चल निघ. काय झालं? काही नाही. मग दचकलं कशा पायी? घाबरले का आम्हाला? नाही मॅडम. हा नाही नाही घाबरले. मॅडम मी विचारू शकते का तुम्हाला? विचारा की. तुम्ही चंचलाला माफ करायला हवं होतं का? नाही म्हणजे तिची चूक झाली तिनं मान्य केली ना. मग तुम्ही जर तिला माफ केलं असतं तर ती राहू शकली असती इथे. आमच्याकडे चुकीला माफी नसते. शिक्षा असते शिक्षा. बरं आता चला झोपा. जे झालं त्याचा विचार करत बसू नका. हा आणि उद्या सत्यनारायणाच्या पूजेचं नियोजन केलंय. तेव्हा सकाळी जरा लवकर उठा. हो उठेन मी मॅडम. आता लवकर झोपलात तर लवकर उठाल. हो नाही झोपतेच आहे. एक फोन करायचा होता फक्त. कोणाला? आईला? हो आमचं बोलणं नाही झालं आणि फुलपगारे सरांना पण फोन करायचा होता. आता कुठे ते फुलपगाराला फोन करताय? काय काम आहे त्याच्याकडं? थोडं ते शाळेबद्दल बोलायचं होतं. हा आम्हाला पण तुमच्याशी जरा शाळेबद्दल बोलायचं होतं. पण ते आता नग पूजा होऊन जाऊ दे मग बोलू निवांतपणे. हा आणि आता झोपा. काय कुणाला फोन बिन करत बसू नका. चला झोपा. गुड नाईट. हा ओके. चंचे चंचे पोचलीस ना वा? हा ठीक आहे बाळा. नीट पोचलीस ना वा? हा काय झालं? दुखायलंय? चंचे डॉक्टरकडे जाऊन ये की. हा औषध पाणी कर. हा बाळा वय माहित आहे दुखायलंय तुला. अगं चंचे मी आधी दिलेले पैसे तरी खर्च कर की ग. हा मी अजून पाठवते तुला. हा तू काळजी करू नकोस इकडची. हा तू काळजी घे. ठीक आहे आता राहा तिथं थोडी दिवस मग पुढचं पुढं बघू. हा हा ठीक आहे. हा डॉक्टरकडे जा बर का. हा ठेवू फोन. हा ठेवते. काळजी घे तू. हा हा आले 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 आले. हा तुम्ही चहा घ्या बरं आधी. मी बघते. अगं बाई अहो भुवनेश्वरी मॅडमचा फोन आहे. हा बघते. हॅलो नमस्कार मॅडम. कशा आहात तुम्ही? आम्ही मजेत. तुम्ही कशा आहात?
हो आम्ही पण ठीक आहोत. बरं आज घरात सत्यनारायणची पूजा आहे. अगं बाई हो का? वा 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 छान छान. तेव्हा तुम्ही आणि जयदेव दादांनी दोघांनी पण यायचं बरं का. हो हो नक्की येतो. हा दुपारी जेवायलाच या. दुपारी शिकवणी असते हो मॅडम यांची. अहो ते रिटायर झालं ना व. हो पण शिकवणी सुरू आहे ना त्यांची अजून. कशा पायी? कशाला म्हणजे त्यांना शिकवण्याची आवड आहे आणि 4 पैसे मिळतात ना तेवढेच. द्या एक दिवस सुट्टी त्या शिकवणीला. काय नाही होत, या तुम्ही. बरं म्हणजे बोलते त्यांच्याशी आणि कळवते तुम्हाला तसं. हा पण हा ऐका ना, दुपारी जरी नाही आलोत ना तरी संध्याकाळी प्रसादाला आम्ही नक्की येणार. हा या या, वाट बघतोय आम्ही. हो हो येतो नक्की येतो. हा हो हो. अहो अक्षराकडे आज सत्यनारायणाची पूजा आहे, आपल्याला जायचंय. हा चला मी आवरून घेते, सगळी कामं आटपते पटापट. हा हे दागिने बी घालायचे. अजून दागिने? होय. अहो पण अगं बस ग बस बस. मी काय म्हणते, पुरे आता. असं कसं पुरं आता? तसं नाही होत ग. ताईनं पाठवले दागिने, हे घे. आणि हे बघ, ताई का नाही हे समद दागिने मोजणार आहे बरं का. मी आता एक दागिना घातलाय, पर बाकीचे दागिने घाल आणि खाली ये. पर समद दागिने घाल, नाहीतर ताईचा वरडा मला बसल. कळतंय काय? मॅडम आत येऊ? या वकील साहेब या. नमस्कार मॅडम. बसा. आणला ना कागद तयार करून? हो. आम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं केलंय. हो तुम्ही बघा ना एकदा. पाठवा की मग. हो हो. ईश्वरी मॅडम. मॅडम तुमची सही लागेल. माझी सही? हो. का माझी सही का लागेल? काय गरज नाही सहीची, पाठवा तुम्ही तसंच. दुर्गे. हा ताई. तुला माहित आहे ना कुठं न्यायचं ते? वय ताई. जा घेऊन जा. येतो मॅडम. या. आणि तुमच्या फीचं जे काय असेल ते सबनीसांशी बोलून घ्या. हो मॅडम थँक्यू. येतो. मॅडम एक विचारू का? काय? हे काय होतं? म्हणजे? नाही म्हणजे तो काय कागद होता, तो कुठे पाठवला आणि त्यांना माझी सही का हवी होती? हे बघा, आमचं सगळं रोखठोक असतंय. येळ आली की तुम्हाला सगळं काय ते कळेल. आता तुम्ही त्यात पडायची काय बी गरज नाही. चला पूजेची तयारी झाली, बसा पूजेला. बसा. हे घे. करायची सुरुवात. ओम यजमान भाले तिलकम कुर्यात स्वस्ति न इंद्रो ऋद्धश्रवाः स्वस्ति नः पूजा विषभवेदाः. विद्या. हा अगं अक्षराकडे आज सत्यनारायणाची पूजा आहे. हो. म्हणजे घरचे सगळे देवदेव झाले म्हणायचे एकदा. हो असंच म्हणावं लागेल आता.
म्हणजे आता उद्यापासून अक्षू शाळेत जायला मोकळी. बरं होईल हो तसं झालं तर. पोरीचा ना जीव गुदमरतो त्या घरात, त्या जड दागिन्यांमध्ये. तिचं ना मन रमतं शाळेमध्ये, जीव हलका होतो तिचा. मनापासून आवडतं तिला शाळेत जायला. जाऊ दे बाई, तिला ना लवकर शाळेत जाऊ दे. हो. कोण सारखं फोन करतय तुम्हाला? मॅडम, फुलपगारे सरांचा फोन येतोय. 2-3 वेळा येऊन गेलाय. काहीतरी अर्जंट असल्याशिवाय ते करणार नाहीत फोन. 2 मिनिट बोलून घेऊ का मी प्लीज? पूजा चालू आहे ना ग, बंद करा तो फोन. नाही तसं नाही मॅडम, पण फोन सारखा. पूजा अर्धवट सोडून फोनवर बोलणार आहे वय? नानाजी फोन घे. आत नेतो फोन, नंतर दे सुनबाईंना. नैवेद्य घेऊन या. हा आणते. शांता चल. नमस्कार करायचा आहे दोघांनी. सत्यनारायण गंगाय सहपरिवाराय नमो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. हे हातावरून तामरामध्ये एक वळी पाणी सोडून देत आहे. अनेन कृत षोडशोपचार पूजनेन तेन श्री भगवंत श्री सत्यनारायण देवता प्रियतान्न मम तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु. घ्या सुनबाई, नैवेद्य दाखवा. नैवेद्यावधी पाणी फिरवायचं आहे. सत्यंदवरदेन परिषंजयामि अमृतोपस्त्रपसे स्वाहा. प्रार्थनां पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. आपण चला, उशीर होईल. पुस्तकं घेतली का? चला आलो. हा आलो आलो. हा, घ्या. ए तू कुठे? ताईकडे सत्यनारायणाची पूजा आहे ना. हो आहे, पण तू येणार नाहीये का? नको म्हटलेलं कळत नाही का तुला इरा? मला आमंत्रण आहे. कोणाकडून? भुवनेश्वरी मॅडम कडून. असू दे, तरीही तू येणार नाहीयेस. ताईच्या मनात राग आहे तुझ्याविषयी. ताईच्या मनाशी आता माझं काहीही घेणं देणं नाहीये. हे बघ इरा, ताईचं घर आहे ते. नाही, ते भुवनेश्वरी मॅडमचं घर आहे आणि त्यांनी मला आमंत्रण दिलंय, त्यामुळे मी येणार. त्यांचा अपमान करणार नाही. शिवाय माझं कामही आहे त्यांच्याकडे, त्यामुळे मी पूजेला येणार म्हणजे येणार. चला येत. आईच्या पाया पड. सुखाचा संसार करा. आशीर्वाद घ्या त्यांचा. अधिपती सुखी. सुखाने संसार करा. सुनबाई, या घरची मर्यादा पाळा. सासरच्यांचा मान ठेवा. राणीसारखे राहा. सोनं नाणं खाणं पिणं कशाची बी ददात नाही या घरात. बस या घराण्याची शान राहिली पाहिजे. आता तुम्ही सूर्यवंशींची सून हायसा, याचं भान कधी बी विसरू नका. काय झालं? नरड्याला कोरड पडल्यावानी का बघताय? मला खरंच तहान लागलीये मॅडम. धनाजी पाणी आण. नाही नको, मी पिऊन येते. काय झालं यांना? या आमच्या समोरच अशा वागतात का? एरवी पण अशाच असतात? नाही नाही, तहान लागली वाटतं जास्तच.
मग झालं काय, सुख बोचलं का आमचं बोलणं? हा अहो नाही, नवीन आहेत ना त्यामुळं ऍडजस्ट व्हायला होय ना होतात. मी आलो जरा. हाय सर. काय हो, काय झालं असं अचानक निघून आला? खूप ओझं होतं या सगळ्या दागिन्यांचं. अहो जरा वेळ कळ काढा की, जरा वेळ. मी हे सगळं काढून ठेवलं तर चालेल का? अहो आत्ता पूजा झाली आहे, जरा वेळ. कधी बोलायचं आपण मॅडमशी? कशाबद्दल? शाळेबद्दल. हा 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 ते पण आत्ता घाई आहे लगेच. मला आहे प्लीज. ठीक आहे ठीक आहे, बोलूया बोलूया म्हणलं ना. आत्ता आधी तुम्ही चला या. तुमचं ना सगळं वेग असतं अधिपती. बोलू करू, बोला ना आता लगेच प्लीज. हो शाळेला माझी गरज आहे, मला शाळेची गरज आहे, माझ्या मुलांना शिक्षिका म्हणून माझी गरज आहे. बरोबर आहे, सगळं मान्य आहे, पण आता घरात पूजा आहे हे बी गरजेचं आहे ना. आहेच आणि महत्वाचं पण आहे. पूजा करण्याला माझा विरोध नाहीये. मी पण बसले ना अधिपती पूजेला, मीही देव मानते. पण माझ्यासाठी पूजा वेगळी सुद्धा आहे. ज्ञानदान ही माझ्यासाठी पूजा आहे आणि ती मला आता करता येत नाहीये अधिपती. मला सगळं पटतंय तुमचं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता लगीन झालं म्हणल्यावर जरा सगळेच बदलते हो, पण मी आहे ना तुमच्या संग. प्लीज तुम्ही आजच्या आज बोला प्लीज. वय आहे माझ्या डोसक्यात, मी तुम्हाला म्हणलं ना मी बोलतो, मग बोलणार मी. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता आधीच चालत. वहिनी सरकार. काका तुम्ही मला अक्षरा म्हणा ना प्लीज. नावानं कसं हाक मारल ठेव. अहो मग ताई म्हणू दे. मॅडम मी तुम्हाला परत तेच सांगते, माझ्यासाठी ही चाकरी नाहीये, माझं पॅशन आहे ते. फॅशन कपड्यात असतोय हो. चाकरी करण्यात कसली आहे फॅशन? काय बोलताय? फॅशन नाही मॅडम, पॅशन. पॅशन म्हणजे मला ओढ आहे माझ्या कामाची. आता तुम्हाला फक्त घरची, संसाराची आणि नवऱ्याची ओढ असली पाहिजे, तर घरच्या मालकाला पण जरा गोडी वाटेल ना व. तुमचं पहिलं काम आहे घराण्याची मर्यादा पाळणं. पण मॅडम शिकवणं हे माझं. बास झालं आता, बास झालं. शब्दाला शब्द वाढवायची तुम्हाला लई सवय आहे. तुम्हाला एकदा सांगितलं ना व, चाकरी नाही करायची. आपल्या घरावर लक्ष्मी प्रसन्न आहे. कुठं जात आहे काबाड कष्ट करायला? कसं दिसतंय ते मला सांगा. शाळेची मालकीन हातात खडू घेऊन पोरांना शिकवते. मालकानी कसं मालकासारखं राहावं, स्वतःची आब आपणच राखावी. पण मॅडम शिकवणं हे माझं. थांबा थांबा थांबा, तुम्ही मध्ये बोलू नका. तुम्हाला ना बोलायची लई हौस आहे. आता आम्ही काय सांगतोय ते नीट ऐका. तुमचं मुख्य काम हे घर सांभाळणं आहे. त्याच्याकडे नीट लक्ष द्या. या घरात चालत नाही बायकांनी नोकरी केलेली. तुम्हाला काम करायची लई हौस आहे ना व, मग असं करा, ती फॅक्टरीतली कामं सांभाळा की. तिकडचा हिशोब ठेवा. आणि काय घरचा माणूस असेल तर आम्हाला पण बरं वाटेल की. काय अधिपती, घरच्या नोकरांचे पगार देणं, देवदेव करणं याच्याकडे बघा की आता. अहो अधिपती कामावरनं घरी आले की त्यांना त्यांची बायको दिसली पाहिजे की नाही. बाईनं दिवं लागण्याच्या वेळेला बोंबलत बाहेर फिरणं ही या घरची रीत नाही. अहो नवं लग्न झालंय तुमचं, जरा द्या की तुमच्या संसाराकडे लक्ष. राजीनामा शाळेत गेलाय, तो स्पीकरला बी जाईल. आता शाळेत नोकरी करायची काय बी गरज नाही म्हणजे नाही. पण मॅडम आता या इशावर चर्चा न ग, आमचा निर्णय झालाय. मास्तरीन बाई, तुम्ही रडू नका की. ऐका की माझं, रडू नका तुम्ही. मग मी काय करू अधिपती? माझा श्वास गुदमरतोय. हे काय चाललंय माझ्या आयुष्यात? हे असे जड दागिने घालायचे, भरजरी साड्या नेसून बसायचं नुसतं.
हे नाहीये माझं आयुष्य. अधिपती, मी शिकलेली मुलगी आहे. मला काम करायचंय. माझा आनंद माझ्या कामात आहे. माझं नशीब की देवाच्या दयेने मला माझं आवडीचं काम आयुष्यभर करण्याची संधी मिळाली होती आणि आता ती हिरावून घेतली जाते. का? तुम्हाला माहिती, माझ्या समोर जर कोणी हिरा ठेवला आणि दुसऱ्या बाजूला शाळा ठेवली तर मी शाळा निवडेन, कारण ते माझ्या आवडीचं काम आहे. आणि माझं नशीब की माझ्या आवडीचं काम आयुष्यभर करायची संधी मला मिळाली होती आणि आता ती माझ्याकडून हिरावून घेतली जाते. का? काय काय थांबा. तुम्हाला माहिती आहे अधिपती, जेव्हा माझा एखादा विद्यार्थी बोर्डात पहिला येतो किंवा त्याच्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घ्यायला जातो तेव्हा मला किती आनंद होतोय मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. जेव्हा सुरुवातीला प्राथमिक शाळेत शिकवायचे ना, तेव्हा तिथे 5-6 वर्षांची मुलं यायची. त्यांना काही कळायचं नाही. त्यांचे पालक आम्हाला म्हणायचे की आमचं लेकरू होतं, आम्ही तुमच्या स्वाधीन केलंय, त्याची सगळी जबाबदारी तुमची. आणि तेव्हा इतकं टेन्शन यायचं, कारण लहान मुलं मातीच्या गोळ्यासारखी असतात अधिपती. त्यांना हळूहळू घडवावं लागतं आणि फक्त शिक्षक म्हणून नाही तर पालक म्हणून त्यांच्यावर प्रेम करावं लागतं, त्यांची काळजी घ्यावी लागते. जसं आम्ही त्या मुलांवर प्रेम करायचो तसंच ती मुलं सुद्धा आमच्यावर प्रेम करायची. रडू नका. तुम्हाला माहितीये, माझी मुलं माझ्याशिवाय जेवायची नाहीत. जेव्हा मधल्या सुट्टीत मुलांबरोबर जेवायला बसायचं ना, तेव्हा प्रत्येक घास समाधानकारक आणि आनंददायी असायचा. कारण मला माहित होतं की प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळतंय आणि त्यांना शिकवण्याचं भाग्य मला मिळतंय. अधिपती, प्लीज मी हात जोडते तुमच्या पुढे. प्लीज मला शाळेपासून दूर नका करू. प्लीज. मी सगळं करेन. मी भुवनेश्वरी मॅडम म्हणतात ते सगळं करेन, त्यांचं सगळं ऐकेन. माझी सून म्हणून जी काही कर्तव्य आहेत ना, मी सगळी पार पाडेन. प्लीज मला शाळेपासून दूर नका करू. मी का नाही करू शकत माझी नोकरी? कारण ज्या शाळेचे आपण मालक आहोत त्या शाळेत चाकरी करण्याची पद्धत नाही या घरची. मॅडम, मला नाही सोडायची नोकरी, प्लीज. अहो, मास्तर की म्हणजे चाकरी आणि मालक कधी चाकरी करतोय वय? राजीनामा शाळेत गेलाय, तो स्वीकारला बी जाईल. आता शाळेत नोकरी करायची काही गरज नाही म्हणजे नाही. आता तुम्हाला फक्त घरची, संसाराची आणि नवऱ्याची ओढ असली पाहिजे. अक्षू, बोला की. तुम्ही मास्तरींची शाळा बंद करायला नाही पाहिजे होती. तुम्हाला आमचा निर्णय पटला नाही हे मगाशी तुम्ही सांगितलं की आम्हाला. अहो नाही, तुम्ही रागवू नका. पण मास्तरीनबाई जरा नाराज झाले होती. 2 दिवस नाराज, मग रुळतील. तसं नाही, पण शाळा म्हणजे त्यांच्यासाठी जीव की प्राण असले म्हणे असं. पण आमच्यासाठी अजिबात नाही. आमचं शिक्षणाबद्दलचं मत तुम्हाला ठाव आहे ना व? आणि आम्हासनी घरचं सगळं करणारी, तुमच्यावर जीव ओवाळून टाकणारी सून हवी होती, म्हणून आम्ही जाऊन तिला मागणी घातली. आम्ही आमचं मन मारलं तर का? तुमचा जीव अडकला होता तिच्यात, तुमचं लगीन लावून द्यायचं होतं. अधिपती, आम्ही एकदा तडजोड केली आहे. आता मास्तरनी पण तडजोड करायला पाहिजे का न ग? हा का आपलंच म्हणणं रेटत राहायचं? सांगा तुम्ही. नाही पण आईसाहेब, हे बघा, आमच्या निर्णयाला डावलून तुम्हाला तुमच्या बायकोला शाळेत पाठवायचं असेल तर ती तुमची मर्जी. आम्ही फक्त तुम्हाला इतकंच सांगू की ती या घरची रीत नाही. आता या घरात नातवंड खेळलं पाहिजे, या घरचं गोकुळ व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी तुमच्या बायकोनं घरात तर असलं पाहिजे का नाही? संसाराकडे लक्ष दिलं पाहिजे. आता एवढं पण त्यांना करायला जमत नसल तर आम्ही काय बोलणार? हा, आमची मर्जी डावलून धाडा तिला शाळेत. हा, आम्ही काय करणार आहोत? नाही नाही, असं नाही म्हणायचंय मला. हे बघा, आता लई चर्चा नग.
आम्ही तुम्हाला आमचा निर्णय सांगितला आहे तो आता बदलणार नाही. हे बघा पाहुणे येतील आता. तुमचं झालं असेल बोलून तर जाऊ का स्वागत करायला? हा थँक्यू, तुम्ही बोलावलात आज. बोला काय म्हणताय? समजा ठीक ना व? तसं ठीक नाहीये मॅडम. काय झालं? ऍक्च्युली निखिल जरा टेन्शन मध्ये आहे. टेन्शन मध्ये काय झालं? काय ते तुम्ही जॉब नोकरी तुम्ही नोकरी देणार होतात ना निखिलला? अच्छा ते हा ऍक्च्युली काय आहे, त्यांनी आधीचा जॉब सोडला आणि तो आता घरात बसलाय. घरात बसला? पाठवून द्या की त्याला उद्यापासून फॅक्टरीत. हा त्यात एवढं कसलं टेन्शन घ्यायचं? खरंच? म्हणजे निखिलची नोकरी पक्की? पण मॅडम ते अपॉइंटमेंट लेटर. हो आघाडी, आमचा शब्द म्हणजे अपॉइंटमेंट लेटर. आणि त्याला सांगा या महिन्याचा पुरा पगार पण देऊ आम्ही त्याला. हा थँक्यू मॅडम, थँक्यू. अगं राहू दे काय कशा पाहिजे ते राहू दे. मॅडम येऊ का? या 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 का? हा या या दर्शन घ्या या. दुर्गे. हा आले ताई. अगं पाहुणे आलेत, सुनबाईंना घेऊन या खाली. वय वय. आघाडी जरा ते तीर्थप्रसादाचं बघा. हो. तानाजी. जी सरकार. चल येतो अक्षय बाळा. हं? काळजी घे. सुनबाई जावा, लई थकल्यावानी दिसतंय. थोडा वेळा आराम करा, पाहुणे येतील आता. तुम्ही पण जावा की. जा. अगं ताई, अगं मास्तरीन बाई कसली आटल्या गाठीची आहे ग. आता काय झालं? अगं बघ की, तू तिच्यावर केवढा अन्याय केला. तू तिची कशी शाळा बंद पाडली असं रडून रडून ती तिच्या आई बापाला सांगत होती. आणि म्हण काय बी झालं तरी मी शाळेला जाणार आणि मी मॅडमचं ऐकणार नाही असं बी म्हणली. तिला किती बी उडायचंय ते उडू दे. आता या जन्मात तरी ती शाळेत जाऊ शकणार नाही. हो ना. अगं मला पण टेन्शन आलंय. शाळेशिवाय कशी राहील ती? आई बाबा तुम्ही दोघं एवढं का टेन्शन घेताय? ताई सासरी आहे, जेल मध्ये वगैरे नाहीये. अगं इरा पण भुवनेश्वरी मॅडम जर नाही म्हणतायत तर ऐकलं पाहिजे ना ताईने त्यांचं. ते एवढे श्रीमंत आहेत, त्यांना काय गरज आहे नोकरीची? ताई उगीच शाळा शाळा करत बसलीये. आता तिथे आहे म्हणल्यावर तिने ऍडजस्ट नको करायला. आता उद्या जेव्हा मी निखिलकडे जाईन तेव्हा मला नोकरी करायची इच्छा आहे का नाही ह्याचा मुद्दाच येणार नाही. गरज आहे म्हणून मला नोकरी करावी लागणार आहे. पण ताईचं तसं नाहीये ना, तिची पाचीही बोटं तुपात आहेत. त्यामुळे आई प्लीज तिला सांग, उगीच तक्रार करू नकोस. जे मिळालंय ना त्यात आनंद मान. काय कुठं बोललो? अहो दूध प्यायलात म्हणून दूध सांडलं ना. ते आमच्या आई साहेबांमुळे अहो त्या लई काळजी करतात. जरा खाण्यापिण्यात काय हलगर्जीपणा झाला नाही आमचा, त्यांचं काय ठरावर राहत नाही. मग म्हणतात ओ तुम्हाला जर त्यांनी विचारलं तसंच सांगा की मी दूध पिलो, काय टेन्शन नाही. प्यायलो प्यायलो असं असतं ते. पिलो म्हणजे उशी. हा तेच तेच तेच. तुम्ही बसा तर बसा. त्याच्यात काय बसा म्हणजे बसा.
नका म्हणू मला मास्तरीण बाई. काढून घेतलीये मास्तरीण माझ्यातली. आता फक्त बाई उरली, बायको उरली. मला खरंच हे ओझं नाही झेपते. मला नाही रेटता येते अधिपती. मला असं वाटलं होतं की जमेल, मला घेईन मी जमून, पण जमतच नाहीये. इच्छाच होत नाहीये. हे ओझं पेलण्याची ताकद नाहीये माझ्यात, आणि हे नातं निभावण्याची शक्ती पण नाहीये. मला माफ करा, मला नाही जमणार. मला नाही जमणार अधिपती. मला नाही वाटत मला जमेल. मास्तरनीसाठी मुख्य आहे तिची शाळा आणि तिची शिकवण्याची खुमखुमी. आज आम्ही दोन्ही काढून घेतलाय. तिचा शाळेचा राजीनामा देऊन आज आम्ही तिचं मन मारलंय. राक्षसाचा जीव कसा त्या पिंजऱ्यातल्या पोपटात असतोय, तसा मास्तरनीचा जीव त्या शाळेत आहे. आणि ती शाळा आज आम्ही तिच्याकडनं काढून घेतल्या. मास्तरनीच्या पायाखालची जमीन सरकली असेल, आणि या सगळ्यासाठी ती आमच्यापेक्षा अधिपतींना जिम्मेदार ठरवणार. वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीला आम्ही त्यांच्या आयुष्यात एवढा मोठा मिठाचा खडा मिसळलाय की संसार रूपी दूध नासलं नाही तरच नवल. ज्या संसाराची सुरुवात होत नाही त्याचा शेवट लवकर होतो. म्हणजे ताई, ती अधिपतीला मान देणार नाही, स्थान बी देणार नाही, आणि प्रेम बी देणार नाही असं. आम्ही पहिल्याच दिवशी मांजर मारलंय, त्यामुळे त्यांना लेकरू बिकरू होईल असं आम्हाला काही वाटत नाही. पर ताई, तरी बी ती शातीर निघाली आणि तिनं अधिपतीला आपलंसं केलं तर. मी असा संसार, असं आयुष्य कधीच इमॅजिन केलं नव्हतं. मला असं कधीच वाटलं नव्हतं की मी अशा घरात जाईन जिथे शिक्षण म्हणजे कीड आहे, शिकवणं म्हणजे कमीपणा आहे, आणि शिक्षिका म्हणजे एक मत नसलेली कळसूत्री बाहुली आहे. सॉरी अधिपती, आय एम सॉरी. मला नाही जमत आहे, मला खरंच नाही जमणार. तुमच्याशी लग्न करणं ही मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली आहे. खूप मोठी चूक केली आहे मी नको होतं करायला. मी हिराच्या खोटेपणाला बळी नको होतं पडायला. तुम्ही बघा ना, मी तुम्हाला बायकोचं प्रेम नाही देऊ शकत. मी तुम्हाला नवऱ्याचा मान नाही देऊ शकत. आणि यामध्ये तुमची काहीच चूक नाहीये. तुमचा काहीच दोष नाहीये. तुम्ही माणूस म्हणून खूप चांगले आहात, माझी त्याबद्दल काहीच तक्रार नाही. पण मी तुम्हाला नवरा म्हणून नाही बघू शकत. आणि तुमच्याकडे नवरा म्हणून बघावं, तुमच्याबद्दल काही वाटावं म्हणून मी खूप धडपडतेय, खूप प्रयत्न करतेय, पण माझी इच्छाच होत नाहीये. मला माहितीये, मला कळते की मी कमिटेड आहे, मला हे नातं निभवायचंय, पण माझी इच्छाच होत नाहीये आतून. मी काय करू तुम्हीच सांगा अधिपती. या घरातली शिक्षणाबद्दलची भूमिका मला तुम्हा सगळ्यांपासून दूर नेते. शांत व्हा. नाही व्हायचंय मला आता, शांत नाही व्हायचं मला. प्लीज बोलू द्या, नाही तर माझा मेंदू फुटेल आता. बोलू द्या मला. मला हे ओझं झालंय, मला असह्य झालंय सगळं. मी असा कधीही विचार केला नव्हता की मी एका कमी शिक्षित माणसाशी लग्न करेन. सॉरी. माझा जीव चाललाय तुमच्यावर. आवडताय मला तुम्ही. तुम्ही जेव्हा प्रेमाची कबुली दिली तेव्हाही मला माहित होतं मी नाही प्रेम करू शकणार तुमच्यावर, पण मी नाईलाजाने लग्न केलं. पण मी काय करू. मी बायकोच्या भूमिकेतून तुम्हाला नाही बघू शकत. तुम्ही खरंच माझे खूप चांगले मित्र आहात अधिपती, पण मी नवरा म्हणून तुम्हाला नाही बघू शकत. तुमची बायको नाही होऊ शकत मी कधीच. खूप प्रयत्न केले तरी
तरी आपल्या नात्यात मैत्रीच्या पलीकडे मला नाही जाता येणार. मला माफ करा, मला माफ कर. मला हे नातं नाही निभवता येणार. आता तुम्ही रडा मास्तरीनबाई, पोटभर रडून घ्या तुम्ही. आता कसं आहे, जोर तुम्ही रडणार नाही तोवर मी तुम्हाला काय म्हणतोय ते तुमच्या कानातच बसणार नाही, तुम्हाला ऐकूच येणार नाही. एकदा मन मोकळं झालं की तुम्हाला कळेल मी काय म्हणायला लागलोय ते. आणि रडणं म्हणजे काय पाप नसतंय. तुम्ही रडा, माझ्याकडे बघू नका. मी रडालोय म्हणजे मी काय इमोशनल झालो नाही. मी तुम्हाला रडताना बघून मला रडू आलंय. फक्त तुम्ही रडता म्हणून मी रडतोय एवढं. कंपनी हो, कंपनी द्या. काय बोलताय तुम्ही? खरं ते बोलालोय. बस समजून घ्यायचा प्रयत्न करा लागलोय आम्ही, बाकी काय नाही. नाही समजून घेऊ शकत तुम्ही मला. शिक्षण नाही आहे आमचं, पण भावना आहे ना. प्रेम तर आहे की हो मास्तरीबाई, त्याचं काय करू मी. आणि आता पण मी हे रडायला लागले ते तुम्हाला बघून रडतोय बघा. ते समजून घ्या तुम्ही. आमचं प्रेम वालं मन आलं. मन मी तुम्हाला म्हणलो की नाही, मन लय आडगट केलं. माझं प्रेम नाही हो तुमच्यावर. ते दागिने काढून ठेवा. आता वजन कमी करा जरा, बरं वाटेल मोकळं तुम्हाला. नको, काढा निदान तो गजरा तर काढा. काय मी मदत करू काय तुम्हाला चालणार असेल तर? प्लीज. हो रडू ना, मी करतो की मदत. थांबा. आपल्या बागेतली फुलं आहेत ही. देवाची कशी करणी असते बघा. काय सुगंध असतो ना फुलांचा. हा बसू का इथं तुम्हाला चालणार असेल तर? अहो बसा की. एवढं फॉर्मल काय? एक सांगू काय तुम्हाला, आमच्या घरात कसं, आपल्या घरात कसं असते, आज बोललं आणि उद्या झालं असं होत नाही. जरा वेळ लागतोय, पण होणार. मी तुम्हाला वचन देतो, तुम्ही मास्तरीन होता आहे आणि राहणार. तुमच्या आणि तुमच्या शाळेच्या आड आम्ही कोणीच येणार नाही. हा नाही थांबा, आता माझं ऐकून घ्या. मी तुमचं सगळं ऐकलं का नाही? जराच ऐका की माझं. नंतर पाहिजे तर परत तुम्ही बोला. अख्खा आयुष्य पडले बोलायला. पडलंच आहे आता. आयुष्यभर काही सुटका नाही. ह्योच थोबडा बघायचा आहे तुम्हाला. मी तुम्हाला म्हणलं होतं, आधीच म्हणलं होतं. एकदा का 7 फेरे झाले की मग तिथून पुढचे 7 जन्म, मग नॉनस्टॉप गाडी. मी काय तुमची साथ सोडत नसतो. हा नाही होय, तुम्ही आता आरडावरडा करा, रडारड करा, काय पण करा, पण आता मास्तरीन बाई, आता ना मी काय तुमची साथ सोडत नसतो. आणि राहिला प्रश्न
तुम्ही आम्हाला बायकोचं प्रेम देऊ शकणार नाही असं तसं, तर ते आम्हाला माहित आहे मास्तरीनबाई की आत्ता तुमच्या मनात आमच्याविषयी असं काय नाहीच आहे, त्याचं काय होऊ शकत नाही. तेवढं ओळखतोय की आम्ही तुम्हासनी. बुवे एकटीच बुद्धिबळ खेळतेस वय ग. खेळ खेळायला सराव करावा लागतो ना आई. कुठं खेळणार आहेस? आयुष्यात, खऱ्या आयुष्यात. आता तुला एक सांगू का बुवे? काय बी सांगू नकस. झालं गेलं सोडून द्यायचं, ते आपल्या हातात नसतंय. अगं असा राग धरून काय होतं या? आमचा कोणावर बी राग नाही, खरंच नाही. अधिपतीच्या बापावर आहे ना व तो राग नाही, आमचा मुद्दा पटवून द्यायचा आहे त्यासनी. हा पण त्यात अधिपतीची फरफट न ग. आता त्याची राणी आली या, पण राजा गेला. हा चेकमेट. कुणी कुणाला हरवलं? राणीनं राजाला. म्हणजे एक होता राजा, त्याची एक आवडती राणी होती आणि एक नावडती. त्यानं नावडतीला दूर केलं, पण तो इसरला का नावडतीला डोसकं हाय. आणि मग नावडतीनं खेळ केला, आणि असा खेळ केला का घोडा, प्रधान, आवडती राणी सगळे गपकार आणि राजा शेकमेट. बुवे तू जे काय बोलतेस ना ते माझ्या काय डोसक्यात शिरत नाही बघ. पण जे काही केलंस ना ते योग्य केलंस बघ. अधिपतीला त्याचं प्रेम मिळवून दिलंस. आता आज त्याची गाडी मार्गाला लागल बघ. अजून नाही. म्हणजे त्यांची गाडी तवाच मार्गी लागल जेव्हा आम्ही ती मार्गी लावू. मला काय कळलं नाही बघ. जाऊ दे, जास्त विचार करत बसू नगस. जा झोप, जा तू झोप. आणि सगळं जेव्हा होईल तेव्हा तुला कळलंच नाही का. जा झोप, झोप. बरं बाई. तुम्ही झोपा मास्तरीनबाई, दमलाय तुम्ही लई. झोपा. बर मला सांगा, तुम्हाला एवढी लाईट चालणार आहे काय का बंद करू? आमच्या पव्यान आणि ओंक्याचं लाईटीच्या माळाचं बजेट एवढं वाढवलं की नाही, पहिली रात्र आहे का दिवाळी पहाट आहे तेच कळत नाही. तुम्हाला लाईट आय एम सॉरी. हो नाही तंद्री लागली होती काय तुमची? त्याला एवढं काय झालं, आमची बी किती वेळा लागते तंद्री, तेवढ्यासाठी काय सॉरी म्हणायला लागलाय? मी म्हणलं ही एवढी लाईट तुम्हाला. अधिपती त्याबद्दल नाही, मी जे बोलले त्याबद्दल सॉरी. काय आता बरंच काय काय बोललाय तुम्ही. नक्की कशाबद्दल सॉरी? मी म्हटलं ना तुम्हाला की संसार नाही करू शकत तुमच्या बरोबर, आणि ते तसं नाहीये. म्हणजे तसे संस्कार नाही आहेत माझे, आणि कमिटमेंट आहे, मला माहितीये. मला हे नातं निभवायचंय आणि निभावणारच आहे मी. फक्त माझ्यापासून माझी शाळा दूर केली गेली ना, त्यामुळे मी खूप पॅनिक झाले. म्हणून मी, आणि तरी सुद्धा मी तुम्हाला असं म्हणायला नको होतं की मी नवरा म्हणून तुमचा स्वीकार करू शकत नाही वगैरे. ते खरंच आय एम सॉरी. नाही ठीक आहे, ठीक आहे. त्याचं काय एवढं काय. उलट मला चांगलंच वाटलं माहितीये काय तुम्ही जे काय बोलला ते. खरंच की तुम्ही जे काय बोलला ना त्याच्यातनं तुमचं आरशासारखं असं निर्मळ मन दिसते मास्तरीनबाई. असं सगळ्यांचं होत नाही. तुमचं काय माहित आहे, एक हात एक बाहेर असं बिलकुल नाही. तुमचं जे काय आहे ते बाबा असं असं आहे असं म्हणणं असते तुमचं. ते मला लय आवडतंय. आणि आता ठीक आहे, आता तुमच्या मनात आमच्याविषयी काही नाही, तुम्हाला काही वाटत नाही. आता काय करणार. आणि प्रेम असं काय मागून मिळत नसते हो. ते असं वरबडायची गोष्ट थोडीच आहे.
ती निर्माण तर व्हायला पाहिजे का नाही पहिल्यांदा. पण अधिपती खरं सांगा, तुम्हाला वाईट वाटलं ना? नाही आता जी गोष्ट माहिती आहे त्याच्याबद्दल वाईट कशाला वाटून घेतोय आम्ही. म्हणलं ना उलट बरंच वाटलं. तुम्ही मनात आहे ते सगळं सांगून टाकलं आणि असं मोकळेपणा पाहिजे. आणि तो आहे आपल्यामध्ये, मैत्री आहे. ती आहेच आणि असेल नेहमी. हा आणि मी बी तुम्हाला एक सांगू काय, आपलं लगीन मी तुमच्यावर कवा लादणार नाही मास्तरीनबाई. काय आहे? ताई मी जरा जाऊन बघू का खोलीकडे? काय हेच की काय चाललंय ते बघायला. ते तुला कसं कळणार? अगं ताई मी बाहेरून कानू सगळी की अगं मग अशी का नाही जाता जाता गाणं ऐकायला आलं तर बघते की म्हणजे सामसूम आहे का बोलणं सुरू आहे का रडारड सुरू आहे ते बघते की. म्हणजे तुला सगळं ऐकायचंय तर? हा म्हणजे तेच. काय गरज नाही, लहान आहेस वय तू. आम्ही जे करतो त्यावर आमचा पूर्ण विश्वास असतोय. जा आता पोपटावानी बडबड करत बसू नको, झोप जा. ठीक आहे ताई. ताई सॉरी ताई. अगं ताई मी का नाही गुप्त हेरगिरी केली. कसली? अगं अधिपती आणि मास्तनीवर लक्ष ठेवून आहे म्या. कशाला असला शांतपणा करतेस ग तू? तुला सांगितलं होतं ना आम्ही असं करू नगस म्हणून. हे असलं काहीतरी करतेस आणि मग पडतेस थोबाडावर. अगं ताई ऐकून तर घे की, टेन्शन वाली गोष्ट आहे. म्हणजे? अगं ते दोघं का नाही नॉर्मल नवरा बायकोनी वागायल्यात. हा वय की. अगं ताई तू तिचं मन मारलंस पण काय बी उपयोग नाही झाला. म्हणजे काय? अगं ताई ती मास्तरीन खिदळायल्या आणि तू तिची शाळा बंद केली पण तिनं खोलीत अधिपतीची शाळा सुरू केली आणि त्यासनी शिकवत होती असं बोला आणि तसं बोला. आणि माझ्या कानावर बी काय पडलं बरं. का गुरुला हात जोडतो बिडतो असं काही काय बनत होती. आता ताई तू सांग, पहिल्या रात्री एक गुरु कुठं आला ग बया? त्या मास्तरनीनं घरात शाळा भरवली नाही म्हणजे मिळवलं. ते ती या जन्मात करू शकणार नाही. अगं पर ताई ती त्याला घोळात घेऊ शकते की. लई नाटकी बाई आहे ती. अगं ती काय बी उदास बिदास नाही. आता ताई ते दोघं बी एकत्र येणार. तू का नाही ताई उगच ती पहिल्या रात्रीचा घाट घातलास बघ. ती मास्तरीन आपल्याला डोईजड होणार म्हणजे होणार. नागिनी सारखी वेटोळी करून बसल बघ तू. त्या नागिनीच्या शेपटावर पाय कसा द्यायचा हे आम्हाला चांगलंच ठाव आहे. जा आता गप झोप. घडी घडी खबरात येत बसू नकस. आणि पुन्हा जर तिकडे गेलीस तर खरंच काहीतरी डोसक्यात घालू आम्ही तुझ्या. नाही नाही मी जाते मी गप्प झोपते जाते. या घरातला तुमचा पहिला बदल, आवाजाची पट्टी वाढवा. मोठ्यानं बोलायला लागा, घडाघडा बोलायला लागा, स्पष्ट बोलायला लागा. स्पष्ट काय ते? जे काय बोलायचं तर मोठ्यानं स्पष्ट बोला. हो मॅडम. आवाज. ठीक आहे मॅडम. अजून. ओके मॅडम. वक्के बिके घराच्या बाहेर. इंग्रजी बोलायचं नाही, मराठी घर आहे. आपली मायबोली बोलायची आणि खणखणीत बोलायची. हो मॅडम. जा आता देवीचं दर्शन घ्या. बाकी समज सांगू आम्ही तुम्हाला. जा. होय अगं नवी नवरी आहे ती, एवढं धारेवर नग धरूस. मराठी आणि मोठ्यानं बोल म्हणलं तर काय एवढं धारेवर धरलं ग? बरं बाई ठीक आहे, मी चहाच बघते. ताई अगं जरा जाच कर की तिला. म्हणजे जरा घरकाम करायला लाव, टोमणं मार. आई बापानं हेच शिकवलं का तेच शिकवलं का असं म्हण की. उठता लाद बसता बुक्की. ती म्हणजे काय तू नाही दुर्गे? म्हणजे
म्हणजे ज्याला ज्याचा जाच होतो त्याला तसा जाच करावा. मला मला काय बी कळलं नाही ताई. म्हणून तर तू आहेस आणि आम्ही आहोत. ताई अगं जरा उलगडून सांग की. म्हणजे तिला शाळेत पाठवलं नाही तर तिला जाच होणार. तिला घरात काम करू दिलं नाही तर तिला लईच जाच होणार. तिला दिवसभर दागिन्यांनी मडवून ठेवली आणि शोभेची भावली बनवली तर त्याचं वज होणार. तिला कशाचा जाच होणार हे आम्हाला चांगलंच ठाव आहे. अगं ताई कसली हुशार आहेस ग तू ताई. आणि तुला सांगू का, बस गुराळ लावू नग. दिवाळी तोंडावर आहे, काम करा.